नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्पर्धा परीक्षा मराठी। आजपासून आपण वर्ड ऑफ द डे नावाची एक नवीन सिरीज सुरू करत आहोत। यामध्ये आपण दररोज इंग्लिशमधला एक शब्द घेणार, त्या शब्दाचा अर्थ, त्याचा वाक्यामध्ये उपयोग, त्याचे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, त्याचे अँटोनिम्स याबद्दल माहिती घेणार आहोत आणि यावर परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो हेही आपल्याला या माध्यमातून समजू शकेल। आजचा आपला पहिला वर्ड ऑफ द डे आहे अबॅन्डन। अबॅन्डन ABANDON ही स्पेलिंग आहे। अबॅन्डन, अबॅन्डनचा अर्थ होतो टू स्टॉप डुईंग अन ॲक्टिव्हिटी बिफोर यू हॅव फिनिश्ड इट। टू स्टॉप डुईंग अन ॲक्टिव्हिटी बिफोर यू हॅव फिनिश्ड इट म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्याच्या अगोदरच सोडून देणे किंवा एखादं काम पूर्ण करण्याच्या अगोदरच सोडून देणे किंवा अर्ध्यावर सोडून देणे असा या अबॅन्डनचा मराठीमध्ये अर्थ होतो। याचा जर वाक्यामध्ये उपयोग करायचा झाला तर वाक्य असं होईल, दे हॅड टू अबॅन्डन देअर अटेम्प्ट टू क्लाइंब द माउंटेन। दे हॅड टू अबॅन्डन देअर अटेम्प्ट टू क्लाइंब द माउंटेन म्हणजे त्यांना माउंटेन चढण्याचा त्यांचा प्रयत्न अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला। किंवा दुसरं वाक्य, द गेम वॉज अबॅन्डन्ड ॲट हाफ टाईम बिकॉज ऑफ द पुअर वेदर कंडिशन म्हणजे खराब हवामानामुळे त्यांना खेळ अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला। अबॅन्डनचा अर्थ होतो अर्ध्यावरच सोडून देणे। या अबॅन्डनचे सिनॉनिम्स किंवा समानार्थी शब्द पाहायचे झाले तर ते आहेत ईल्ड। ईल्ड म्हणजे शरण जाणे, सरेंडर, सरेंडर म्हणजे हार पत्कारणे, रिझाईन राजीनामा देणे, वेव्ह हक्क सोडणे, ॲब्डिकेट पदत्याग, लिव्ह सोडणे, फोरसेक त्याग करणे, डेझर्ट सोडणे आणि रिलिंग्विश, रिलिंग्विश म्हणजे पाणी सोडणे असे काही त्याचे समानार्थी शब्द आहेत। ईल्ड, सरेंडर, रिझाईन, वेव्ह, ॲब्डिकेट, लिव्ह, फोरसेक, डेझर्ट आणि रिलिंग्विश हे त्याचे समानार्थी शब्द आहेत अबॅन्डनचे। आणि या अबॅन्डनचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहायचे झाले तर ते होतील रिस्ट्रेंट किंवा कॉन्स्ट्रेंट। रिस्ट्रेंट किंवा कॉन्स्ट्रेंट, रिस्ट्रेंट म्हणजे शांत व नियंत्रित व्यवहार। ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ होतो शांत व नियंत्रित व्यवहार। अबॅन्डन आहे अर्ध्यावर सोडून देणे आणि रिस्ट्रेंट किंवा कॉन्स्ट्रेंट आहे शांत व नियंत्रित व्यवहार, हे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत। हा अबॅन्डन जो आहे तो आहे वर्ब, क्रियापद आहे। या अबॅन्डनचं विशेषण करायचं झालं तर ते होईल अबॅन्डनेबल, ABANDONABLE। याचं नाऊन करायचं झालं तर नाऊन होईल अबॅन्डनर, ABANDONER किंवा अबॅन्डनमेंट, ABANDONMENT।